सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. गेल्या 5 ते 6 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की पुणे कारागृहाची जी की पुढची स्टेप आहे ती 20 तारखेच्या दरम्यान होऊन जाईल म्हणून सांगितलं होतं आणि 21 तारखेला मिडला म्हणजे संध्याकाळी रात्री 12 वाजता दरम्यान 11:30च्या दरम्यान ही जी काही तुमची मार्कलिस्ट जी होती, स्कोर लिस्ट जी होती ती ऑफिशियल आउट झालेली होती. सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती असू दे किंवा कोणतीही भरती असू दे त्याची अपडेट तुम्हाला 7-7 दिवस अगोदर सांगणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल लक्षात ठेवायचं. सो ऑफिशियल तुमची जी मार्कलिस्ट आहे म्हणजे जेवढी काही क्वालिफाय झालेले होते 1000 प्रमाणात जी लेखीसाठी क्वालिफाय झालेले होते पुणे कारागृहाबद्दल त्या सगळ्या विद्यार्थ्यांची मार्कलिस्ट ही जाहीर झालेली आहे. काल ऑफिशियल त्याची जी काही पीडीएफ आहे ती सुद्धा आउट झालेली आहे आणि तुमच्यापर्यंत ती आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सुद्धा पोहोच झालेली आहे. सो अतिशय महत्वाचा विषय आहे की आताचा जे काही परिपत्रक सोबत जे काही जीआर आहे तो विश्लेषण करणार आहोत की कशा पद्धतीने काय काय सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने जीआर आलेला आहे आणि एकंदरीत त्याचं मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तो ज्या विद्यार्थ्यांना खरंच वर्दी मिळवायची आणि सिरियसली अभ्यास करून त्या वर्दीला गवसणी घालायची अशा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतोय की चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे लिंक आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं लक्षात ठेवा. त्याचबरोबर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पहिला जीआर काय बघूयात, कशा पद्धतीने मार्क वगैरे झालेले बघूयात आणि ह्याच्या पुढची स्टेप्स कधी होणार आहेत याचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी होणार आहे. सो ऑफिशियल जीआर जो आलाय तो पहिला वाचूयात आपण कशा पद्धतीने आहे. दिनांक 21/4/2025 चा जीआर आहे. कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती 2022-23 लेखी परीक्षा गुण तक्ता म्हणजेच थोडक्यात तुम्हाला जी स्कोर लिस्ट आहे ती आलेली आहे एवढं लक्षात ठेवायचं. पुणे कारागृह पोलीस भरती जी 2022-23 चा शेवटचा घटक आहे तो आता पार पडत आहे. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे आस्थापनेवरील कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती 2022-23 मधील 7712 पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा. थोडक्यात तुम्हाला ह्याच्या आधीचा पण जीआर सांगितलं होता की 1000 प्रमाणात एवढे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. 7712 पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा दिनांक 9/4/2025 रोजी पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे घेण्यात येऊन सदर लेखी परीक्षेची उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली होती. हे पाठिंबाचा विषय. तर सदर उत्तर तालिकेत अनुसरून उमेदवारांनी सादर केलेल्या आक्षेपांनुसार फेर तपासणी करण्यात येऊन दिनांक 15/4/2025 रोजी शुद्ध पत्रकासह फायनल आन्सर की प्रसिद्ध करण्यात आली होती. म्हणजे थोडक्यात सेकंड आन्सर की सुद्धा आलेली होती, ते सुद्धा मी डेट दिलेली होती त्या डेटलाच आलेली होती. सदर उत्तर तालिकेनुसार लेखी परीक्षेकरता उपस्थित राहिलेल्या एकूण 7473 उमेदवारांना मिळालेल्या गुणांचा गुण तक्ता यासोबत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर गुण तक्त्यातील गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास ज्यांनी दिनांक 23/4/2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आक्षेप नोंदवावेत. म्हणजेच तुम्हाला ऑफलाईन आक्षेप नोंदवायचे आहेत. ऑफलाईन तुम्हाला आक्षेप नोंदवायचे आहेत. तर तुम्हाला या आन्सर की किंवा जी काही गुणतक्ता आहे मार्कलिस्ट आहे या मार्कलिस्ट वरती जी काही ऑफिशियल जाहीर झाले आहे याच्यावरती जर तुम्हाला आक्षेप असतील तर तुम्हाला मेल करायची गरज नाही. तुम्हाला हे ऑफलाईन तिथे जाऊन तुम्हाला लेखी स्वरूपात ऍप्लिकेशन करावं लागणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. तसेच आक्षेप नोंदवावीत उत्तरपत्रिका ओएमआर शीट जी आहे ती मूळ कार्बन प्रत व लेखी परीक्षेचे ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. म्हणजे ह्याच्या आधी पण सांगत होतो की लेखी परीक्षा झाल्यानंतर 1-2 प्रती असतात. एक मूळ प्रती जी असते ओएमआर ची ती जी की पर्यवेक्षक असतात त्यांच्याकडे द्यावी लागते आणि जी कार्बन कॉपी ती आपल्याकडे द्यावी लागते. आणि रूल असा असतो की अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत सुद्धा ते कधीही मागू शकतात. त्याचंच एक उत्तम उदाहरण हे आहे, लक्षात ठेवा. सो कधी कुठला काही लागल कागद सांगता येत नाही. सो आपले व्हिडिओ परफेक्ट बघत जावा. वेळच्या वेळी तुम्हाला मार्गदर्शन करतोय. कार्बन कॉपी अतिशय महत्वाची असते, जशी की एमपीएससी असेल किंवा सरळ सेवेच्या माध्यमातून ऑफलाईन ज्या एक्झाम होतात त्यांसाठी कार्बन कॉपी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुमची निवड होऊपर्यंत अतिशय महत्वाची असते. लक्षात ठेवा. आपली एक्झाम झाली, माझी निवड झालेली, मी फाडून टाकली असं म्हणून चालत नाही. ते कधीही मागू शकतात आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक्झाम कशी दिला, तुम्ही फेक सुद्धा असू शकताय, असं पण त्याचा अर्थ होऊ शकतोय. सो ऍज पर रूल तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या फॉलो कराव्या लागतील. तर तुम्हाला मेन ओएमआर शीट ची जी कार्बन कॉपी आहे ती घेऊन उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. उत्तरपत्रिकेची ओएमआर शीट मूळ प्रत जी आहे सोबत न आणल्यास आपल्या आक्षेपांची दखल घेतली जाणार नाही. पुढची स्टेप जी मगाशी सांगितली तीच आहे. सो ओएमआर शीट ची कार्बन कॉपी जी आहे ती तुम्हाला ती ओएमआर शीट घेऊन तुम्हाला ऑफिशियल डिपार्टमेंटला हजर राहूनच तुम्हाला आक्षेप नोंदवायला सांगितलेले आहेत. ही झाली जी काही ऑफिशियल जीआर आला आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन, जे की मी अगोदर सांगितले होते की 20 तारखेच्या आसपास हा जो मार्कलिस्ट आहे ते येऊन जाईल. ह्याच्या पुढचा विषय
कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती 2022-23 लेखी परीक्षा गुण तक्त्याचे जे पेजेस आहेत ते सगळे डिटेल्स मध्ये जेवढे काही विद्यार्थी बसलेले होते त्या सगळ्यांचे स्कोर लिस्ट जे आहे ते ऑफिशियल दिलेले आहेत. तर सिरियल नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर चेस्ट नंबर दिलेला आहे, ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेट नेम दिलेला आहे आणि रिटर्न तुम्हाला किती मार्क पडले ते पण दिलेलं आहे. 77, 57, 54, 86, 78, 84 जेमतेम 93, 94, 95 पर्यंत असे मार्क आलेले आहेत लक्षात ठेवा. आणि बाकी 70, 78, 80, 85 सो ह्या 100% कट ऑफ वरती याचा इफेक्ट होणार आहे. सो कट ऑफ कसा लागेल, कशा पद्धतीने लागेल, कधी लागेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये आलेल्या असतील. तर अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय जो की JR आहे तो JR तुमच्यापर्यंत एक्सप्लेन केलेला आहे की कशा पद्धतीने JR दिलेला होता आणि खाली त्याच्यामध्ये जी की तुमचे मार्कलिस्ट आहेत ते पण ऑफिशियल दिलेले आहेत. जेवढे काही विद्यार्थी ऑफिशियल एक्झामला बसलेले होते तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. तर ह्या 23 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सायंकाळी तुम्हाला जे आक्षेप असतील ते आक्षेप तुम्हाला ऑफिशियल डिपार्टमेंटला हजर राहून लिखित स्वरूपात तुम्हाला द्यावे लागतील. आणि त्याच पद्धतीनं तुमची OMR शीटची जी कार्बन कॉपी होती त्याची सुद्धा जी काही कार्बन कॉपी आहे ती सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन यायला सांगितलेलं आहे. तिथं त्यांना दाखवावी लागेल किंवा त्याची झेरॉक्स प्रत सुद्धा जोडावी लागेल आणि ऍप्लिकेशन करून तुम्हाला मग त्याच्यावरची ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. आणि पुढचे टप्पे जे आहेत की निकाल कधी लागेल अंदाजित किंवा पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असते, काय असते, किती वेळ लागतो, ऑब्जेक्शन घेतल्यानंतर किती वेळानंतर ऑफिशियल निवड यादी किंवा निकाल जे आहे अंतरिम आणि अंतिम हा विषय सुद्धा पुढे मी बोलणार आहे. या 2 शब्दांमधला फरक काय आहे तर बाकी सगळ्याच गोष्टी असतील तर तुमच्यापर्यंत आपण ऑफिशियल पोच करणार आहे. सो अतिशय महत्वाचा विषय होता की सर कशा पद्धतीनं निकाल लागलेला आहे किंवा कशा पद्धतीने ऑफिशियल तुम्हाला. आता एक गोष्ट खूप महत्वाची आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला मार्कांचा जरी तक्ता जरी आलेला असेल तर विद्यार्थ्याच्या नावानुसार त्याच्या आधीचा जो या होत्या घटक होते किंवा याद्या होत्या त्याच्यावरती सुद्धा तुम्ही क्रॉस चेक करून तुमच्या अगोदरचे विद्यार्थी किंवा तुमच्या कास्टचे विद्यार्थी सर्च करून तुम्ही त्या मुलग्याला फिजिकलला किती आहेत आणि लेखीला किती आहेत, मला किती आहेत असं चेक करून तुम्ही स्वतःचं मार्क आणि स्वतःचे टोटल मार्क करून तुम्हाला सुद्धा निकाल लावता येतो. पण आता इथं फक्त काय केले, फक्त विद्यार्थ्याचे नाव, ऍप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर, कॅन्डिडेट नेम आणि रिटर्न एक्झामला किती मार्क पडले एवढंच दिलेलं आहे. बाकी कास्ट वगैरे समानता मागापासून आपण JR विश्लेषण किंवा त्याच्यामध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत किंवा आक्षेप कसा घ्यावा, काय काय लागणार, ऑफलाईन घ्यायचं किंवा ऑनलाईन घ्यायचं, ईमेल करायचं की जाऊन तिथं प्रत्यक्ष भेटायची सगळी इन्फॉर्मेशन दिली. त्यासोबत तुमचं जे काही स्कोर लिस्ट आहे ते पण सांगितलेलं आहे. आणि एकंदरीत पुढचा व्हिडिओ जो असेल तो पुढच्या स्टेपला किती वेळ लागू शकतो, आक्षेप घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांचे मार्क चेंजेस होऊ शकतात का किंवा याचा अधिकार कुणाला असतो किंवा कशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस असणार याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. सो अतिशय विषय महत्वाचा आहे की निकाल कधी लागणार हा विषय आज संध्याकाळपर्यंत तुमच्यापर्यंत ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम मी करणार, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. आवडली असेल तर एक विनंती करतोय, 7-7 दिवस 8-8 दिवस सगळ्या डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे. सो आपल्या हक्काच्या चॅनलला आणि आपल्या हार्डवर्कसाठी एक विनंती करतोय की आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याच पद्धतीनं ज्यांना स्कोर लिस्ट बघायचं असेल त्यांनी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, सोबत आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना देतोय आणि मी इथं थांबतोय. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये निकाल कधी लागणार आणि काय होणार सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी डेट टू डेट सगळी पोस्ट केली जाईल. तोपर्यंत सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन परत एकदा मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.